यात सुरुवातीला विधान परिषद निवडणुकीतल्या नाट्यमय घडामोडी। विधान परिषदेच्या 17 पैकी 6 जागा बिनविरोध। पुण्यासोबतच ठाणे, रायगड, यवतमाळ आणि चंद्रपूर, अहिल्यानगरची जागा बिनविरोध। महाविकास आघाडीवरती नामुष्की, उमेदवारांची माघार, जिल्हाधिकाऱ्यांकडून निवडणूक बिनविरोध घोषित। जळगावमध्ये चौरंगी लढत, छत्रपती संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत। धाराशिव, लातूर, बीडसाठी भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना। परभणी, हिंगोलीसाठी तिरंगी लढत, तर सांगली, सातारामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत। तर भंडारा, गोंदियात तिहेरी सामना। सोलापूरसाठी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी, शरद पवार पक्ष असा सामना। विधान परिषदेच्या 10 ठिकाणी महायुतीनं बंडखोरी शमवली। नाशिक आणि जळगाव परिषद निवडणुकीमध्ये बिनविरोध होणार नाही। नाशिकमध्ये गोकुळ गीते, तर जळगावात रेश्मा काळेंची बंडखोरी कायम। जळगावात शिंदेंच्या बंडखोर रेश्मा काळेंची माघार नाहीच। लढेंगे और जीतेंगे, रेश्मा काळेंची व्हिडिओद्वारे प्रतिक्रिया। रेश्मा काळेंचा सामना आता भाजपच्या नंदकुमार महाजन यांच्यासोबत। मी रेश्मा कुंदन काळे, जळगाव विधान परिषदची उमेदवार। मी माझी अर्जदारी कायम ठेवली। आता संघर्षाला सामोरे जाईल, लढणार आणि जिंकणार। नाशकात दराडेंनी केलेल्या मनधरणीनंतरही गोकुळ गीते उमेदवारीवरती ठाम। तुम्हीच आम्हाला संधी द्या, गोकुळ गीतेंनीच दराडेंना विनंती केली। तर तुमच्या घरात एक आमदार, पुन्हा दुसऱ्या आमदारांची गरज काय? गोकुळ गीतेंचा नरेंद्र दराडेंना टोला। दराडे आणि गीते यांच्यातील संवादाचा व्हिडिओ व्हायरल। आमदारकी आहे, पूर्वी 2 होते, आता तुमच्या रूपाने एक आमदार आहे। अजून तुमचा 4.5 वर्षाचा कालावधी त्या ठिकाणी बाकी आहे। उलट तुम्ही मनाचा मोठेपणा दाखवला तर एक आमदारकी समाजात निफाड तालुक्यात येऊन जाईल। अहो तुमच्याकडे आहे, आम्हाला भेटणार आहे तर आता देऊन टाका। उलट आम्ही फ्रेम करू का दराडेंच्या मोठेपणामुळे आम्हाला भेटली। शिवसेनेला जेमतेम 4 जागा, तिथेही बंडखोर, हा आमच्यावरती अन्याय। गुलाबराव पाटलांकडून बंडखोरीवरनं नाराजी व्यक्त। 5 जागा सिटिंग असतानाही आम्ही 4 जागांवरती समाधानी झालो। बंडखोरी होत असेल तर युतीच्या भविष्यासाठी चुकीचं, अशी प्रतिक्रिया। 4 जागा जेमतेम शिवसेनेला आहे, त्याच्यामध्येही बंडखोर उभे राहत असेल तर हा आमच्यावर अन्याय आहे। त्या पद्धतीनं असा अन्याय होता कामा नये। एकनाथ शिंदे साहेबांनी अशी काही अडचणीची बाब केली नाही। 5 जागा आमच्या सिटिंग असल्यावर आम्ही 4 वर समाधान मानलेलं आहे। त्यामुळे 4 ठिकाणी पण बंडखोरी होत असेल, मला वाटतं हे युती करता पुढच्या काळामध्ये चुकीचं आहे। कोकणचे महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ मानेंचा अर्ज मागे। मंत्री नितेश राणेंसोबत ठाकरेंच्या सेनेचे बाळ माने रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात। कोकणातील माघारीनंतर बाळ माने यांची ठाकरेंच्या शिवसेनेतनं हकालपट्टी। तर छत्रपती संभाजीनगर विधान परिषदेतील माघारीनंतर कृष्णा डोणगावकर आणि देवयानी डोणगावकर यांची देखील ठाकरेंच्या शिवसेनेतनं हकालपट्टी। कोकणातून अनिकेत तटकरे बिनविरोध घोषित। विरोधात एकही उमेदवार नसल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय। दरम्यान कोकणची सेवा करण्याची मला संधी मिळते, अनिकेत तटकरेंची प्रतिक्रिया। महायुतीच्या सर्वच खासदार साहेब असतील, आमदार साहेब असतील आणि नेते मंडळींचे असतील, मी विशेष आभार मानतो की त्यांच्यामुळे आज मला पुनश्च कोकणाची या ठिकाणी सेवा करण्याची संधी मिळते। मी हा विजय माझे नेते दिवंगत अजितदादा पवार यांना समर्पित करतो। आता विधान परिषद निवडणुकीसंदर्भातल्या टॉप 9 न्यूज बघूयात। निवडणुका बिनविरोध करण्यासाठी 150 कोटी रुपये खर्च, उमेदवारी मागे घेण्यासाठीच घोडेबाजार झाला, संजय राऊतांचा आरोप। मुंबईच्या हॉटेलमधील व्यवहारानंतर कोकणातून माघार, तर काकडेंसाठी पवारांनी माघार घेतली याचं आश्चर्य, राऊतांची प्रतिक्रिया। समोरच्या महाविकास आघाडीच्या किंवा अन्य उमेदवारांनी माघार घ्यावी यासाठी किमान आज दिवसभरामध्ये 150 कोटी रुपये आज खर्च करण्यात आलेले आहे। 150 कोटी रुपये। निवडणुकीत संख्याबळ महत्वाचं, काँग्रेसनं संख्याबळाचा विचार करून माघार घ्यावी, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं आवाहन। तर महायुती सर्व 17 जागांवरती विजयी होईल, बावनकुळेंकडून विश्वास व्यक्त। संख्याबळ महत्वाचं असतं आणि त्यामुळे चित्र स्पष्ट आहे। काही ठिकाणी नागपूरमध्ये स्पष्ट आहे, भंडाऱ्यामध्ये स्पष्ट आहे, चंद्रपूरमध्ये स्पष्ट आहे, अमरावतीत स्पष्ट चित्र आहे। महाराष्ट्रामध्ये 17 सीटवर चित्र स्पष्ट आहे की भाजपा महायुती निवडून येणार आहे। संख्याबळ खूप जास्त आहे महायुतीकडे। पुणे विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीनं 60 कोटी रुपये खर्च केले। पैसे जास्त असलेल्यांना महायुतीकडून उमेदवारी मिळाली। विधान परिषद निवडणुकीत महायुतीनं निष्ठावंतांना डावललं। पुणे विधान परिषदेच्या महायुतीमधील उमेदवारीवरती रोहित पवारांची प्रतिक्रिया। आता हे सगळ्याच पक्षाच्या बाबतीत झालंय, पण चर्चा मात्र ही पुणे सीटच्या म्हणजे अजितदादांच्या पक्षाची जरा जास्त होते। आम्ही जे काय ऐकलेला आकडे
तो कुठेतरी 60-70 कोटीच्या आसपास आहे. हा आकडा फारच मोठा आहे. अहिल्यानगरमधनं दत्तात्रय पानसरे यांची माघारी अर्जावर हरकत. मी माघार घेतलेली नाही, माझा अर्ज कायम. माघार अर्जावरती माझी सही नाही. दत्तात्रय पानसरेंचं जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन. होऊ शकतो आणि जर झाला तर हे संबंधित जे काही प्रक्रियेमध्ये असतील ते सर्व जबाबदार असतील. राष्ट्रवादीतनं तिकीट मिळवलेल्या विक्रम काकडेंचं जय पवारांवरती 10 कोटींचं कर्ज. निवडणूक प्रतिज्ञापत्रातनं माहिती समोर, तर जय पवारांना 10 कोटी कर्ज म्हणून दिलेले नाहीत, जमिनीच्या व्यवहारातनं पैसे दिले. विक्रम काकडेंची माहिती. भाजपचे बंडखोर उमेदवार प्रदीप कंद यांची पुण्यातून माघार. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन प्रदीप कंद यांनी अर्ज मागे घेतला. सुनेत्रा पवार यांचा शरद पवार यांना फोनवरून अर्ज मागे घेण्याची विनंती केली. शरद पवार यांनी अर्ज मागे घेण्यास सांगितल्यानंतर श्रीकांत पाटील यांनी अर्ज मागे घेतला. भंडारा गोंदिया विधान परिषदेसाठी तिहेरी लढत होणार. अपक्ष उमेदवार नरेश ईश्वरकर, भाजपचे बंडखोर सचिन कुंभलकर आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांच्यामध्ये तिहेरी लढत. नागपूर विधान परिषदेत काँग्रेसकडनं अर्ज दाखल केलेल्या दिनेश ढोले यांनी अर्ज माघारी घेतला. नागपूरसाठी आता काँग्रेसकडनं अतुल लोंढे अधिकृत उमेदवार. नागपूरमध्ये पोद्दार विरुद्ध अतुल लोंढे असा सामना होणार. तर याच निवडणुकीमध्ये बंडोबांचं बंड थंड करण्यात आलेलं आहे. या संदर्भातल्या टॉप 9 न्यूज बघूयात. ठाण्यातील विधान परिषद निवडणूक बिनविरोध एकमेव विरोधातील उमेदवार असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अभिजित पवार यांचा अर्ज मागे. ठाण्यातील महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक यांचा विजय निश्चित. महाविकास आघाडीकडे संख्याबळ नसल्यामुळे त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. हितेंद्र ठाकूर यांनाही भेटलो, सर्वांनी मला पाठिंबा दिला होता. ठाण्यात पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार अभिजित पवारांकडनं अर्ज मागे घेण्यात आल्यानंतर रवींद्र फाटक यांची प्रतिक्रिया. अब्दुल सत्तारांचा मुलगा समीर सत्तारांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज घेतला, तर विधान परिषद निवडणुकीत माघार घेतल्यानंतर अर्ज घेतला. अतुल सावे तसंच संजना जाधव यांनी देखील जिल्हा बँकेसाठी अर्ज घेतला. कोकण विधान परिषद निवडणुकीतनं शेकापच्या उमेदवाराची माघार. शिवसेनेच्या बंडखोर जुईली दळवींनी माघार घेतल्यानंतर अरविंद म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. यवतमाळ विधान परिषद बिनविरोध होणार. विधान परिषद निवडणुकीत भाजप बंडखोर उमेदवार नितीन भुतडांचा अर्ज मागे. तर छत्रपती संभाजीनगर जालना विधान परिषदेसाठी तिरंगी लढत. भाजपकडनं सुहास शिरसाट, ठाकरे शिवसेनेकडनं गणेश लोखंडे, तर एमआयएम पुरस्कृत इसा खान मैदानात. या निवडणुकीत भाजपचं पारडं जड. सांगली सातारा विधान परिषदेत शिवसेनेच्या तानाजी पाटलांचा बंड शमलं. शंभूराज देसाईंसोबतच्या बैठकीनंतर तानाजी पाटील यांच्याकडनं उमेदवारी अर्ज मागे. अर्ज बाद झाल्यानंतर अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बजोरिया पितापुत्रांचा वाद. अधिकाऱ्यांसोबत वाद घालतानाचा व्हिडिओ समोर. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी बजोरिया पितापुत्रावर गुन्हा दाखल. आता टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या बघूयात. सुनेत्रा पवारांची राज्यसभेची रिक्त जागा नवनीत राणांना मिळण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. सुनेत्रा पवारांची रिक्त झालेली जागा भाजपच्या वाट्याला जाण्याची शक्यता. राणा दाम्पत्याची सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि तटकरेंची 1 तास चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. देशात भयंकर आर्थिक सुनामी येणार. आर्थिक संकटावरनं राहुल गांधींचं भाकीत. तर आर्थिक टंचाई राहुल गांधींना कळत नाही, त्यांचं भाकीत हास्यास्पद. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर. राहुल गांधींनी आपला पक्ष सांभाळावा. देशाची अर्थव्यवस्था सांभाळण्यासाठी पंतप्रधान अर्थमंत्री सक्षम आहेत. राहुल गांधींच्या वक्तव्यावर नवनाथ बन यांची टीका. पालकमंत्रीपदाच्या चर्चेवरनं दळवी आणि गोगावलेंमधील शाब्दिक युद्ध सुरूच. काही लोकांचा व्यक्तिस्वार्थ स्पष्टपणे दिसत होता. विधान परिषद निवडणुकीच्या मुद्द्यावरती बोलताना दळवींचा गोगावलेंवरती अप्रत्यक्ष निशाणा. तर वस्तुस्थिती समोर ठेवून बोलावं, गोगावलेंचं प्रत्युत्तर. स्वार्थ तर सगळ्यांना असतो, पण स्वार्थापोटी आपलं इमान घाण टाकणं हे काय शोभनीय नक्की नाही आहे. अजूनही प्रकल्पात येणं ही काळाची गरज आहे. सगळं तुमच्या मनासारखं माझ्या मनासारखं होईल अशातला मग आम्हाला पण वाटलं होतं की आमच्या मुलग्याला मिळावं, पण आता नाही. जेव्हा वस्तुस्थिती समोर डोळ्यासमोर दिसते तर ती बघून आपण चालणं गरजेचं आहे. कोल्हापुरातील ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले यांचा व्हिडिओ बॉम्ब. आमदार राजेश क्षीरसागर यांचा मुलगा ऋतुराज क्षीरसागर यांचा कसिनोमधला व्हिडिओ पत्रकार परिषदेत सादर. वडिलांनी टक्केवारीतून मिळवलेला पैसा नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर कसिनोमध्ये उडवत असल्याचा आरोप.
मुस्लिम धर्मियांचं सर्वेक्षण करा. मुस्लिम आमदारांचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे आग्रह. मुस्लिम आमदारांसोबत बैठक घेणार. आमदारांच्या विनंतीनंतर सुनेत्रा पवारांचं आश्वासन. मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळेल असा विश्वास. दगाफटका झाल्यास मी लढायला पुन्हा तयार. कुणबी प्रमाणपत्रावरनं मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. अमरावतीत ठाकरेंना मोठा धक्का. जिल्हाप्रमुख नरेंद्र पटोलेंचा राजीनामा. लवकरच बच्चू कडूंच्या नेतृत्वात शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार. सूत्रांची माहिती. शेतकरी कर्जमाफीसाठी सहकार अधिकाऱ्यांच्या विभागानुसार समित्या स्थापन. बँकांकडून 3 ते 7 जूनपर्यंत माहिती भरून घेण्यात येणार. तर 20 जूनपर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खात्याची तपासणी होणार. निकषानुसार पात्र लाभार्थ्यांची यादी 6 जुलैला प्रसिद्ध केली जाणार.